बघा, 10 रुपये दर्शनी किमतीचा शेअर्स 75 रुपयास विकत घेतला, त्यावर कंपनीने 30% लाभांश जाहीर केला, तर गुंतवणुकीवरील उत्पन्नाचा दर काय सर? शेअर्स या प्रकरणावर आधारित हा प्रश्न. लेकरांनो, या शेअर्सची गोष्टी लक्षात घ्या. शेअर्सची दर्शनी किंमत, शेअरची दर्शनी किंमत दर्शवली 10 रुपये, आणि हा 10 रुपये दर्शनी किमतीचा शेअर्स 75 रुपयास विकत घेतला, म्हणजे गुंतवणूक किती बाबा, हा प्रश्न आम्ही मनाशी केला पाहिजे. गुंतवणूक म्हणजेच विकत घेणे. 10 रुपये दर्शनी किमतीचा हा शेअर्स 75 रुपयास विकत घेतला, म्हणजे 75 रुपये ही झाली गुंतवणूक. पुढं कंपनीनं 30% लाभांश जाहीर केला, म्हणजे लाभांश दर किंवा लाभांशाचा दर काय, तर 30% लाभांश जाहीर केला. एक गोष्ट नेहमी प्राकर्षानं लक्षात ठेवा की कंपनी जो काही हा लाभांश देतो, हा लाभांश लेकरांनो, लाभांश हा गोष्टी लक्षात घ्या. लाभांश हा नेहमी ह्या गोष्टी काही टिपून घ्यायचा. लाभांश हा नेहमी दर्शनी किमतीवरच मिळत असतो. हे काही गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा. कंपनीने जो काही लाभांश जाहीर केला, उदाहरणार्थ इथं 30% लाभांश जाहीर केला, हा लाभांश दर्शनी किमतीवरच मिळत असतो. आता मिळालेला लाभांश किती बाबा, हा प्रश्न. मिळालेला लाभांश किती बाबा, दर्शनी किमतीवर मिळत असतो. दर्शनी किंमत आहे 10, यावर 30% मांडत असताना व्यवहारी अपूर्णांकात 30/100 असे किती लाभांश मिळाला लेकरांनो? या शून्यासाठी हा शून्य, या शून्यासाठी हा शून्य गेला, म्हणजे 3 रुपये लाभांश मिळाला. 3 रुपये लाभांश मिळेल किंवा मिळाला. आता हा जो प्रश्न विचारला की गुंतवणुकीवरील उत्पन्नाचा दर काय, जी गुंतवणूक केली आम्ही 75 रुपये, याच्यावर लेकरांनो आम्हाला 3 रुपये एवढा लाभांश म्हणजे फायदा झाला. शेकड्यामध्ये उत्तर द्यायचं म्हणून इथं कोणीला 100. तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे पावलं वळती. इथं 25 3 75, 25 चूक 100, 3 साठी 3 खलास, उरलं काय 4%. गुंतवणुकी हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय, तर गुंतवणुकीवरील हा उत्पन्नाचा दर किती, तर 4%. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. शेअर्स ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करतो.